पिंजरा पिंजरा रे. घ्या. थँक्यू. अरे चहा आहे का गडूळ पाणी? जे आहे ते गोड मानून घ्या. मला असा चहा बनवता येतो. अरे आता तुमच्यासाठी आम्ही आयुष्यामध्ये काय काय गोड मानून घ्यायचं? अरे असा काय त्रास दिला मी तुम्हाला? अरे तुम्ही काय त्रास नाही दिला ते सांगा तुम्ही. दरवर्षी तुमचा रिझल्ट बघणं म्हणजे आमच्यासाठी एक शिक्षाच असायची. गणितातले तुमचे मार्क्स बघून आमच्या आयुष्याचं गणित चुकलं. चित्रकलेमध्ये नापास होणारा तालुक्यातला एकमेव विद्यार्थी आहात तुम्ही. तात्या, माझा असा अपमान मी सहन करणार नाही. शबाई ओरडतोय. हे तिकडे तुझ्या आईच्या अंगात आले, तुमच्या अंगात कसलं वार आलं का? तात्या, आई कुठे आहे? हो गजशेठ, सांगा चिरंजीवन आई कुठे गेली ती? अरे मला काय माहित, तुमच्याशी बोलत होती ती. बोलत कुठे होती? भांडत होती. चहा पण दिला नाही. हो, पण गेलीये कुठे ती? गेली जाऊन जाणं कुठं? हो, सरड्याची धाव कुंपणापर्यंत गेली असेल देवळामध्ये. तिथं सासऱ्याने माहेर म्हणजे हेच घर आहे. जाणार कुठं? पण अशी काही न सांगता चहा सुद्धा घेतला नाहीये मी पण नाही घेतलाय. हा, म्हणजे मी तो एवढा चहा बनवला त्याचं काही कौतुक नाही. अरे हा चहा नाही, चहा सारखा काहीतरी आहे. आता आमचे थोरले चिरंजीव बघा कसा चहा परवाच बनवतात ती. हा, तात्या तुला चहा बनवता येतो? चहा हो दाखलं. पुण्यामध्ये एकटे राहायचे. एकटं राहायचं ना? काय जेवण बनवायला कुणीतरी ठेवली होती तुम्ही? झालं. चहात साखर केवढी तेवढं सांगा फक्त. गोड माणूस आहे मी. आता चहात साखर टाकताना हात दिला थोडा. दादा, अरे भूक पण लागली की खायला बनव ना. बनवतो हा. पण त्याआधी आई कुठे आहे ते बघ जरा. हो दाखलं. जरा शिका काय ते थोरल्या भावाकडे शिका. तुमच्यापेक्षा घोडा विकत घेतला चाललं असतं. हा, आणि काय केलं असतं घोड्याचं? त्याच्यावरनं फिरलो तरी असतो गावभर. मग काय आता माझ्या खांद्यावर बसून फिरायचंय? हा ठीक आहे, चहा पिऊन झालं जाऊ फिरायला. हा हा, चला चला. चला म्हणते. काय निर्लज्ज मनाचा कळत झालाय यांचं. केळी पण घेऊन जातं. खायचं काय मी? आनंदी अगं झाला का चहा? झाला. आण. बरं आनंदी, ही घे साखर. आणि हा चहा मी ह्यांना देऊन येते. आनंदी, कुठे चाललीयस? अगं कुठं म्हणजे तुमच्याकडेच येत होते ना. पण हे 3 कप चहा कोणासाठी? असं काय करते नारायणी? तू, अक्का आणि ललिता काकू. मम्माला आणि मला आता चहा नकोय. बरं, माझ्या सासूबाईंच्या चहात किती चमचे साखर टाकलीस? 2 चमचे ना. मला ठाव आहे त्यांना तेवढीच लागते. अगं असं कसं होईल? आत्ताच मला सासूबाईंनी सांगितलं की त्यांच्या चहात 1च चमचा साखर टाक म्हणून. तू एक काम कर, दुसरा चहा बनव. अगं नारायणी नाही, त्यांना 2 चमचे साखर लागते. त्यांना उलट गोड चहाच आवडतो ना. आनंदी, मी तुला सांगितलं ना दुसरा चहा बनव. त्यांनी मला आत्ताच सांगितलं की त्यांच्या चहात फक्त 1च चमचा साखर पाहिजे म्हणून. तुला माहिती नसेल पण या सासवांचे खूप नखरे असतात. त्यांचाच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. चल चहा बनव. वा,
चहा म्हणजे अमृत आहे, अमृत. वा. म्हणजे याने बनवला तो चहा म्हणजे अमृत, मी बनवला तर गढूळ पाणी. चांगलंय. तुम्ही बनवलेला चहा आहे ना, जर तुम्ही स्वतः पिऊन दाखवलात ना, तर मी एक केसाची बट कापून दाखवेन. देवानं आम्हाला 2 वयची एकच पोरग का नाही दिलं देवाला माहिती. अरे तर मी काय अर्ज घेऊन आलो होतो का तुमच्याकडे की मला जन्माला घाला म्हणून? गजा, उगा चिडचिड करण्याच्या ऐवजी चांगला चहा कसा बनवायचा ते शिक ना माझ्याकडून. थोडक्यात काय, गजा शेठना काय पण येत नाही. गजा शेठ म्हणजे देशमुखांच्या घरात जन्माला आलेला गाढव आहे. काय कटकट करायची म्हणून फोन केलास? कटकटीसाठी नाही रे माझ्या नवऱ्या, तुला एक आनंदाची बातमी द्यायची. नारायण, मुळात तुझ्या तोंडून काही चांगलं निघेल यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे पण बातमी तरी ऐक. हे बघ नारायण, तुला जे काय बोलायचंय ना ते लवकर बोल. मला तुझा आवाजही सहन होत नाहीये. वीर, तुला माहित नसेल म्हणून सांगतेय, तुझी आई आता पूर्णपणे आमच्या कचाट्यात आली आहे. ती तुम्हाला सकाळी खोटं बोलली ना की तिला कुठेतरी बाहेर जायचंय म्हणून, पण नाही, ती आत्ता आमच्याच घरात आहे आणि माझ्या मम्माशी आपल्या भावी संसाराबद्दल आणि आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलते. नारायणी, तू किती खरी आहेस ना हे माझ्या आईलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही. अच्छा, म्हणजे खरेपणा मला सिद्ध करावा लागणार आहे तर. तुझ्या आईचा आवाज ऐकायचा आहे का तुला? काही गरज नाहीये त्याची. एवढंच लक्षात ठेव की नारायणी, माझ्या आईबद्दल तू जर काही बोललीस ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. वीर, तुला सांगितलं ना, मी खरेपणा सिद्ध करणारच. का? ललिता, लक्षात ठेव, शेवटी ती पोरगी तमासगिरणीचीच पोर आहे, कळलं ना? पुरुषांना स्वतःच्या मुठीत कसं ठेवायचं हे तिच्या रक्तातच आहे. तू मला सांग ललिता, तुझ्या वीरनं त्या पोरीशात काय पाहिलं ग? हा, तिच्याकडे ना शिक्षण आहे, ना संस्कार आहेत, ना धड रूप आहे, मग काय पाहिलं काय त्यानं तिच्यात? सांग ना, विचार कर. सासूबाई, वीरचा फोन असेल तर अजिबात उचलू नका. ईरचाच आहे. वाटलंच होतं मला. एक काम करा, तुम्ही फोन उचलू नका, मी सांगते सगळं तुम्हाला. नारायणी, अगं मी तुला केव्हापासून चहाचं बघायला सांगितलं ना. हो ना ग, मी चहाच आणायला गेले होते, पण काय करणार, आनंदीने चहा बनवलाच नव्हता ना. आधीपासून तशी रागातच होती, नंतर तोंड वाकडं तिकडे करून म्हणाली की हा बनवते म्हणून. तर आता बनवायला लागले चहा. त्याआधी बराच वेळ ती वीरशी फोनवर बोलत होती. ईर्षी काय बोलत होती? अहो, तुमच्याबद्दलच बोलत होती ती. म्हणजे मी ऐकलं ना, आणि तिला जेव्हा कळलं ना की मी तिथे आले तर लगेच फोन कट केला. बहुतेक ती वीरशीच बोलत होती आणि तिनेच वीरला सांगितलं की तुम्ही इथे आलात ते. पर मी आता कोणाला न सांगताच आले होते. म्हणूनच तर तिची चोंबडेगिरी सुरू झाली. एवढंच नाही तर ती वीरला म्हणत होती की आईने विचारलं तर सांग नारायणीने सांगितलं म्हणून तुम्ही इथे आलात ते. पर असा खोटेपणा का करते आनंदी? तुमच्या घरात भांडणं लावायला दुसरं काय ललिता? अगं, आमच्या घरात तिने तेच केलं. बाबा बाबा म्हणून तिने ह्यांना मुठीत केलं आणि तुमच्या घरी आता वीर वीर करून त्याच्यावरती कब्जा मिळवायचा आहे, दुसरं काय? एवढंच नाही तर ती वीरला सांगत होती की तुझी आई आता पूर्णपणे नारायणीच्या ताब्यात गेली आणि
त्यांच्या हातचं भावलं झालंय म्हणून. म्हणूनच जाब विचारायला वीरने तुम्हाला फोन केला असणार. तो काय मला जाब विचारणार आणि त्या फडतूस पोरीसाठी? सांगितलं ना, जादू जादू करते ती पोरगी. आता हेच बघ ना, अख्ख्या गावात माझ्याकडे मान वर करून बघायची कुणाची हिंमत नाही झाली. पण त्या टिचभर पोरीनं चहाच्या एका कपासाठी मला लाचार करून ठेवलाय. उद्या देशमुखांच्या घरात जाऊन हाच तमाशा घालणार आहे ती. पण मी माझ्या घरच्या उंबरठ्यावर तिला पाय तर ठेवू दिला पाहिजे ना. बोल हीर, आई ग, आहेस कुठे तू आणि कोणालाही न सांगता गेलीस? तुला माझी एवढी काळजी करायचं काय बी कारण नाही. आणि तुला आनंदीने फोन करून सांगितलं असेल ना समजा. आनंदीने? आई, नारायणीने मला फोन केला होता आणि तिने सांगितलं. काय काय सांगत होती ती तुझ्याबद्दल, तुला माहितीये का? हीर, तू आता फोन ठेव, मी जरा कामात आहे. आई एक मिनिट, मला आधी सांग, तू तिथे काय करतेस? तू इतक्या वेळेला तुझ्या मैत्रिणीला भेटायला इथे यायचास तेव्हा मी विचारलं तुला. ये ग, काय कशी बोलतेस तू माझ्याशी? काय झालं तुला? हे बघ हीर, मी सांगितलं नवं मी कामात आहे म्हणून. फोन ठेव. हॅलो. अन्वीरला फोन करून सोमडेगिरी करायची काय गरज होती ग तुला? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. सासूबाई काय म्हणाला वीर? तू जे सांगत होती तेच बोलत होता. म्हणत होता तूच सांगितलंयस त्याला मी इथं आली आहे म्हणून. बघितलंस ना ललिता, बघितलंस ललिता. आता आता तूच मला सांग, माझ्या नारायणीचं काय करू ग मी? आका, तुम्हाला हिची काळजी करायचं काय बी कारण नाही. मी करीन सगळं. नाही नाही, ती पोरगी वाटते तेवढी साधी आणि सरळ नाही. ती ठरवूनच आली होती की नारायणीला तिच्या नवऱ्यापासून दूर करायचं, आणि बघ नेमकं तेच करून दाखवलं तिने. मला वाटलं नव्हतं आनंदी इतकी पाताळी अंतरी असेल म्हणून. हे घ्या काकू. हे काय एकच कप चहा आणि बाकीची लोक काय पिणार आहे? नाही, मला ठाव आहे नारायणी आणि अक्का नाही पिणार आहेत चहा. आणि हे कोणी ठरवलं? सासूबाई, तुम्ही घ्या चहा, आम्हाला चालेल. घ्या. हा चहा आहे का कारल्याचा रस आहे? नारायणीने सांगितलं ना तुला मला 2 चमचे साखर लागतीये म्हणून. मग एवढा कडू का झालाय चहा? काकू, पर लगेच कारण नको देऊस. अन्वीरला फोन करून सोमडेगिरी करायची काय गरज होती ग तुला? काकू, मी नाही केला फोन. सासूबाई, जाऊ दे ना, उगाच का विषय वाढवता तुम्ही? कसला विषय नारायणी? आनंदी, तू आता उगाच जास्त काही बोलू नकोस. चल आपण बाहेर जाऊ. पर सांगितलं ना एकदा, बाहेर चल.
आनंदी वेडी आहेस का तू? लगेच वीरला फोन करायची काय गरज होती? उगाच आता सासूबाई धिंगाणा घालत बसतील. ना कुणालाच फोन नाही केलेला. मग वीरला कसं कळलं की सासूबाई इथे आल्यात त्या? मला काय ठाऊक, मी आज सकाळपासून त्याच्याशी बोलले आता उगाच गोंधळ घालत बसतील त्या. त्यांची सवयच आहे ती. आता तूच सांग, त्यांना इथे कोणी बोलवलं होतं का? नाही ना. उगाच स्वतःच चोंबडेगिरी करायला आल्या. आणि आतमध्ये मम्माशी काही चांगलं बोलत नाहीये, वीर बद्दल वाईटच बोलतेय ती. नाही ग नारायणी, त्या अशा नाहीयेत. त्या कधीच कुणाबद्दल वाईट बोलत नाही. आनंदी, मम्मा बोलते ना तेच खरंय. तू खूप बोळी आहेस ग, तुला माणसं ओळखताच नाहीयेत. म्या बोलते नाही नाही नको. उगाच सासूबाईंचं डोकं फिरलंय, समोर गेलीस तर मारतील तुला. आले. हे काय? हे एकच कप चहा? हे एकच कप चहाची लोक काय पिणार आहे? नाही, मला ठाव आहे, मला ठाव आहे. नारायणी आणि चहा नाही पिणार चहा. आणि हे कोणी ठरवलं? आणि हे कोणी ठरवलं? आणि हे कोणी ठरवलं? अनवीरला फोन करून अनवीरला फोन काय गरज होती का तुला? 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 तुझे डोळे यापूर्वीच उघडले असते ना तर बरं झालं असतं. माझ्या नारायणीचा संसार तरी वाचला असता ग. तुम्हाला कोणी सांगितलं नारायणीचा संसार मोडलाय म्हणून? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदे, तुला मोठ्या साहेबांनी चहा घेऊन बोलवलंय, चल लवकर. आनंदे, लक्ष कुठे आहे तुझं? चल लवकर, मोठ्या साहेबांनी चहा घेऊन बोलवलंय. अक्का, मला आता साऱ्या गोष्टींचा उलगाडा झालाय. तिने तिच्या आईच्या मरणाला तुम्हाला जबाबदार धरलंय आणि तुमच्या घरचं फार वाटोळं करून ठेवलंय. आणि आता तुमच्या घराचं करतेय. स्पष्टपणे बोलतीये, तिचं तुझ्या वीरवर प्रेम वगैरे अजिबात नाहीये. तिला फक्त माझ्या नारायणीचा संसार मोडायचा होता आणि तिने तेच केलं. ह्या पोरीला तिची जागा दाखवायच पाहिजे. तिची जागा यापूर्वीच दाखवायला हवी होती. मी किती सांगत होते पण तुम्ही कुणीही माझं काहीही ऐकलं नाही. त्या पोरीने गोड गोड बोलून तुम्हाला सगळ्यांना फसवून ठेवलं होतं ना. खरंच फासवलं म्हणायला पाहिजे. बाप रे, आपल्या सगळ्यांबद्दल किती राग आहे तिच्या मनात. का काय झालं? काय म्हणाली? अगं, मी तिला बाहेर घेऊन गेले तर सासूबाईंच्या नावाने शिव्या घालत होती. म्हणत होती की एकदा मला त्या घरी जाऊ दे, मग म्हातारीला चांगलाच धडा शिकवते म्हणून. म्हणजे आता मला कसा माहित असेल हो त्याचा अर्थ? कदाचित तिला तुम्हाला धडा शिकवायचा असेल. मी आभी काय कमी नाही म्हणावं. अगं ललिता, गाफील राहू नकोस. ती पोरगी साधी नाही, महा बनेले. माझी काय परिस्थिती झाली बघतेस ना तू. काळजी घे स्वतःची. आतापर्यंत तिने वीरला फोन सुद्धा केला असेल आणि तिचंच ऐकून आता वीर मला वाटेल तसं बोलेलो. असा कसा बोलेल तो तुला? जे काय घडलं ते माझ्या समोरच घडलं नव्ह. तुझे डोळे यापूर्वीच उघडले असते ना तर बरं झालं असतं. माझ्या नारायणीचा संसार तरी वाचला असता ग. तुम्हाला कोणी सांगितलं नारायणीचा संसार मोडलाय म्हणून? बोला. हो मिसेस, कुठं भटकताय कुठं तुम्ही? त्या घरादाराला विसरला का काय? वय निघाली म्या. घड्याळ लावल्याचं समजा. 15 मिनिटात घरात पोचलं पाहिजे. अँड युअर टाइम स्टार्ट नाव. वय. काय म्हणाले तात्या? बोलवलंय लगेच. अगं बरं बरं, निघ. नारायणी, ललिताला सोडून ये जा. आव नग नग, कशाला? अहो चालत जायच्या अंतरावर तर हाय घर. मी जाईन ना एकली. नको, नारायणी येईल तुझ्या बरोबर. घरापर्यंत सोडून ये सासूला. चला सासूबाई.
बर मी निघते. तुम्ही काळजी करा बरं का तब्येतीची स्वतःच्या. अच्छा मी येईन भेटाया परत.